काळजी करू नकोस म्हटल्याने काळजी करणं थांबतं का? त्या पंचायतीतल्या इतर 4 लोकांना तर मी नाही ओळखत, पण अहो मला वाटतं जर अक्कादांनी जरा देखील माझ्या बाजूने कल घेतला तर ते लोक विरोध नाही करणार. पण त्यांचं काय? त्यांची तर सवयच आहे ना, अक्कादा जे काही म्हणतील त्याच्या विरुद्ध वागायचं. अहो मला तर कधी कधी असं वाटतं ना, नाना म्हणायचे ते बरोबरच होतं. ही भूतं ना समजावून समजणाऱ्यांपैकी नाही आहेत. ह्यांना ना लाथाबुक्क्यांचाच मार पाहिजे. आज नाना असते ना तर त्या व्यंकटेश काकांना ठोकून काढला असता आणि सांगितलं असतं की पुन्हा जर असं बोललास ना तर उभा गाडीन जमिनीत. तेव्हा कळलं असतं अरे काय हिंमत झाली असती व्यंकटेश काकाची असं वागण्याची, असं बोलण्याची. खरं सांगू नानांची खूप आठवण येते ग. हाच ते हवे होते इथे. मी त्यांना भेटून सुद्धा आलो, पण ते काय ऐकायलाच तयार नाही आहेत ग. ते कुठल्या गोष्टीत दखल घ्यायलाच तयार नाही आहेत, नाहीच म्हणतायत. खरंच खूप आठवण येते नानांची. हाच ते हवे होते इथे माझ्या मदतीला. चल, अरे कामं पडली आहेत कितीतरी, जेवढं खोळंबली आहेत सगळ्यांची. नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. जा जा मुलींना बोलव जरा, कुठे आहेत बघ. ही चित्रा वाड्यावर येईन अशी झाली ना तेव्हापासून हे एक काम वाढलंय माझं. आणि विठोबाला आठवण कर, त्यांना डबा न्यायचाय म्हणावं. सांगतो. मी नाही राहू शकत वाड्याशिवाय. माझी कायमची नाळ बांधली गेली आहे वाड्याशी. मरेन तेव्हाच वाड्याबाहेर पाऊल टाकेन असं स्वतःला बजावत आलीये कायम. तुमच्या हट्टापायी असं वणवण भटकावं लागतंय. कशाला येऊ मी वाड्यावरती माझी बदनामी ऐकायला? अगं मला या बदनामीने किती त्रास होतोय हे तुम्हाला नाही समजणार. लोक बाहेर वाटेल ते बोलतात, वाटेल त्याचा अर्थ काढतात. मला वाचवण्यासाठी राजारामाने बाब्याला अडकवलं असं बोलतात. हे बघ, मी कदापिही बाहेर येणार नाही. तुला जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. मला आता जगायचंच नाहीये. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेणार आहे. मला आता जगायचं नाहीये. बघितलं, आपल्या मुलाचं आयुष्य व्यंकटेश उद्ध्वस्त करायला निघालाय. त्याला गरज आहे हो तुमची, तुमच्या रागवण्याची, तुमच्या भांडणाची. या ना परत. का हट्ट धरून बसताय तिथेच राहण्याचं? मला इथले रीतिरिवाज माहिती नाही आहेत. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर आय एम सॉरी. प्लीज मला माफ करा. मला अजिंक्यची कंडिशन पाहवत नाहीये. प्लीज अजिंक्य आणि चित्राला वाचवा. त्या दोघांचं कधीच नव्हतं प्रेम एकमेकांवर, हे तुला माहिती आहे ना. त्या दोघांचं जर जबरदस्ती लग्न केलं तर त्यांचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल. प्लीज हेल्प देम. वाचवा त्यांना. आणि मी तर अजिंक्यशिवाय राहूच नाही शकत. I'll just die without him. मी तर स्वतःला संपून निघून जाईन इथून. पण अजिंक्य आणि चित्रा, त्यांची सारी लाईफ जिवंत असून मेल्यासारखी होईल. प्लीज देवा, प्लीज माझी एवढी रिक्वेस्ट. प्लीज accept my this request. Please. काय ग हे? अगं देवघरात काय करतेस? अरे देवाना हात लावलास? अरे देवा 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 देवा. अरे सतीश, राजाराम दादा, वहिनी, बाहेर या सगळे. पौर्णिमा, सज्जन, कुठे आहेत रे? अरे या कार्टीने काय केले बघ. अरे भ्रष्टाचार झाला, भ्रष्टाचार झाला. अरे देवा, देव बाटले.
तुम्ही नका काळजी करू. गोमूत्र शिंपडून मी देवघर पवित्र करून घेते. गोमूत्र शिंपडून काय होणार आहे? देव पवित्र होणार आहे. सुकाई देवीला वावग चालत नाही. आता काही या वाड्याचं खरं नाही. आता काही वाड्याचं खरं नाही. भोगा भोगा आपल्या कर्माची फळं भोगा. शिव 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 शिव. काही होत नाही, सगळं व्यवस्थित होईल. अजिंक्य तू बघ जरा. पौर्णिमा, वहिनी तुम्ही कामाला लागा. सतीश चल.